हॅलो स्टुडंट्स. आजपर्यंत आपला जो टॉपिक सुरू होता इलेक्ट्रिसिटी करंट रेझिस्टन्स ओहम्स लॉ, ते आपण कवर केला होता. व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट काय असते याच्यामध्ये आपण डिस्कस केला होता. डेफिनेशन: करंट, इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज थ्रू अ कंडक्टर पर युनिट टाईम. म्हणजे विद्युत प्रवाह म्हणजे चालकातून एकाच वेळेत वाहणारा विद्युत भार होय. याच्यामध्ये चार्जेस असतात. याच्यामध्ये आपण बाकीचे टर्म्स क्लिअर केले होते. आता आज आपण बोलणार आहोत रेझिस्टन्सबद्दल. आपला एक टॉपिक सुटला होता तो म्हणजे रेझिस्टन्स, ज्याला प्रतिकार असे म्हणतात. रेझिस्टन्स काय आहे? सर्वप्रथम डेफिनेशन बघू. रेझिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर दॅट अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा काय करते? प्रतिकार म्हणून काम करते. प्रतिकार म्हणजे चालकाने विद्युत प्रवाहाला दिलेले विरोध होय. हा काय करते? जसं आपण कन्सिडर करून एखादी पाईप, ठीक आहे, त्या पाईपला जर आपण बेंड केला, काही कारणास्तव काय होते, तिथून इलेक्ट्रिसिटी जो आहे त्याचा प्रवाह कमी होतो. तोच इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह कमी करणारा कोण आहे? हा आपला रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचा सिम्बॉल आणि चिन्ह काय आहे? रेझिस्टन्स कसा दर्शवला जाते? याला कॅपिटल आर या अक्षराने दर्शवले जाते. ओहम्स लॉमध्ये आपल्याला माहीत आहे V इज इक्वल्स टू आय आर. जर आपण थोडासा गणित येत असेल आपल्याला तर आपण काय करू शकतो? V इज इक्वल्स टू V बाय आय. V बाय आय हा सूत्र आहे. म्हणजे काय? व्होल्टेज वाढेल तर रेझिस्टन्स वाढेल, रेझिस्टन्स वाढेल तर करंट कमी होईल. इथे आर काय? रेझिस्टन्स प्रतिकारक, V काय? व्होल्टेज विद्युत दाब, आय काय? करंट विद्युत प्रवाह. सिम्बॉल काय आहे? चिन्ह काय आहे? आर. युनिट ऑफ रेझिस्टन्स काय आहे? SI युनिट काय आहे? याला ओहम्समध्ये म्हणलं जाते. काय युनिट काय आहे रेझिस्टन्सचा? ओहम. सिम्बॉल तुम्हाला दिसत आहे ओहमचा ऑन स्क्रीन. 1 ओहम म्हणजे 1 ओहम रेझिस्टन्स म्हणजे काय? रेझिस्टन्स वेन 1 एम्पियर करंट फ्लो अंडर 1 वोल्ट. 1 ओहम म्हणजे 1 वोल्ट दाबाखाली 1 एम्पियर प्रवाह वाहतो तेव्हा असलेला प्रतिकार. समजत आहे? मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय असते मग याच्यासाठी? ओहम मीटर असते. कशामध्ये मोजलं जाते? ओहम मीटर. रेझिस्टन्स कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेट युझिंग व्होल्टमीटर प्लस ॲमीटर मेथड. व्होल्टमीटर प्लस ॲमीटर मेथड म्हणजे काय? याच्यामध्ये काय केलं जाते? ओहम मीटरमध्ये व्होल्टेज आणि करंटचा माप काढून त्यांच्यामधला डिफरन्स आपण काढून आपल्याला रेझिस्टन्स किती आहे ते समजून येते. ठीक आहे. व्होल्ट बाय आय जर आपण आय केलं तर आपल्याला तर मिळते. फॅक्टर अफेक्टिंग रेझिस्टन्स. रेझिस्टन्सवर कोणाचा प्रभाव पडते? तर लेंथ ऑफ कंडक्टर. लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजे कंडक्टर जो आहे, वायर जो आहे, तिथून आपला इलेक्ट्रिक प्रवाह वाहतो. इलेक्ट्रिक करंटमधून जर वायर मोठा असेल, ठीक आहे, लॉंग वायर असेल तर काय असेल आपला? मोर रेझिस्टन्स असेल. जेवढा लांब वायर असेल तेवढा जास्त रेझिस्टन्स जास्त असेल. उदाहरण द्या, जेवढा जास्त पाईप मोठा असतो तेवढाच पाणी आपल्याला लिहायला वेळ लागतो. ठीक आहे. नंतर क्रॉस सेक्शन एरिया. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे जर थिकनेस वायर थिकर असेल तर रेझिस्टन्स कमी होईल. वायर जर पातळ असेल तर रेझिस्टन्स जास्त असेल. ठीक आहे. थिकर म्हणजे जाड. मटेरियल ऑफ कंडक्टर, कोणता मटेरियल आहे ते सुद्धा मॅटर करते रेझिस्टन्सवर. कॉपर आहे, सिल्वर आहे, यांचा रेझिस्टन्स कमी असते. हाच मुख्य कारण असते. याचा वापर आपण इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्या घरी करतो, कॉपर सिल्वरचा. रबर प्लास्टिक हाय रेझिस्टन्स आहे. या कारणास्तव तिथून काय होते? करंट फ्लो होत नाही. टेम्परेचरसुद्धा मॅटर करते. मेटलसाठी टेम्परेचर जर जास्त असेल तर रेझिस्टन्ससुद्धा जास्त असतो. तुम्हाला माहीत असेल धातूमध्ये तापमान वाढले की प्रतिकारसुद्धा वाढते, रेझिस्टन्ससुद्धा वाढते. आता रेझिस्टन्सचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. कोणकोणते? लो रेझिस्टन्स आणि हाय रेझिस्टन्स. लो रेझिस्टन्स म्हणजे कोण? कॉपर, ॲल्युमिनियम. आणि हाय रेझिस्टन्समध्ये कोण येते? नेक्रोम आणि टंगस्टन. यांचा रेझिस्टन्स हाय असते. नंतर रेझिस्टर काय? अ रेझिस्टर इज अ डिव्हाइस यूज टू कंट्रोल करंट इन अ सर्किट. रेझिस्टर काय? एक प्रकारचा डिव्हाइस आहे, एक प्रकारचा काय डिव्हाइस आहे. रेझिस्टरचा वापर काय केला जाते? प्रतिबाधात प्रवाह नियंत्रण करण्यासाठी होतो. एक प्रकारचा काय यंत्र आहे, हा डिव्हाइस आहे. जसा रेझिस्टन्स कुठे वापरला जाते? डेली लाईफमध्ये. एक्झाम्पल काय?
हीटर युजेस हाय रेजिस्टन्स वायर, निक्रोमचा वायर आपण वापरतो कशामध्ये, हीटरमध्ये. फ्यूज वायर मेल्ट्स ड्यू टू हाय रेजिस्टन्समुळे काय होते, फ्यूज जे आपण टाकत होतो जुन्या काळी ते काय होतात, मेल्ट होतात. फॅन रेग्युलेटर चेंजेस रेजिस्टन्स टू कंट्रोल स्पीड. फॅन रेग्युलेटर जो आपल्या घरी असतो तो ॲक्च्युअलमध्ये काय करतो, रेजिस्टन्सची संख्या वाढवतो, त्याच्यामुळे काय होते, करंट कमी जास्त होते आणि त्याचा प्रभाव डायरेक्ट कशावर होते, पंख्याच्या स्पीडवर होते. इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट्स काय काय लक्षात ठेवायचं आहे. रेजिस्टन्स इज अ अपोज ऑफ करंट, म्हणजे रेजिस्टन्स काय करते, करंटचा प्रवाहाला अपोज करते. युनिट काय याचा, ओहम. डिपेंड कशावर करते, म्हणजे कशावर अवलंबून असते, हा लेंथ, एरिया, मटेरियल अँड टेम्परेचरवर अवलंबून असते. गिवन बाय, कसं गिवन बाय असते, R=V/I. एक लहानसा टर्म आपला बाकी राहिला आहे तो म्हणजे ओहम्सला V=IR, त्याच्यावरून आपल्याला तीनही सूत्र काढता येतात. V=I×R, I=V/R आणि R=V/A. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, बघा तुम्हाला मी काय सांगितलं आहे, करंट आणि रेजिस्टन्स कशावर डिपेंड करतात, टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड करतात. कॉन्स्टंट रूम टेम्परेचर काय असेल, स्थिर असेल तर करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. फॉर्म्युला काय आहे याच्यासाठी, V=I×R. व्होल्टेज वाढला तर करंट वाढेल, रेजिस्टन्स वाढला तर करंट कमी होईल. सीधाचा सिद्धांत आहे. यूजफुल फॉर्म्युले काही आहेत आपल्या लक्षात. करंट काय आहे, Q/E. प्रवाह म्हणजे काय, विद्युत भार भागिला वेळ. व्होल्टेज काय आहे, व्होल्टेज म्हणजे V=I×R. दाब कशाला म्हणतो आपण, प्रवाह इंटू प्रतिकार म्हणजे रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स काय आहे, V/I. प्रतिकार ज्याला म्हणतो आपण, प्रतिकार काय, दाब भागिला प्रवाह. आता पॉवर काय, पॉवर म्हणजे शक्ती. इलेक्ट्रिक करंट म्हणजे पॉवर कसा मोजला जाते, पॉवर कुठून मोजला जाते, ॲक्च्युअलमध्ये पॉवर जो आहे आपला, जो आपण करंट कन्झ्युम करतो ते सुद्धा आपल्याला बिल कशामध्ये येते, पॉवरमध्ये येते. तर पॉवर काय, P=V×I. शक्ती दाब गुणिला प्रवाह. अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे क्वेश्चनसुद्धा आहे. इलेक्ट्रिक करंट इज डिफाईन्ड बाय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे, आन्सर इज फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. विद्युत प्रवाहाची व्याख्या काय आहे की काय असते का, फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम असते. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असते, एम्पियर असते, सगळ्यांना माहीत आहे. तिसरा क्वेश्चन काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज कॉल्ड. पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणलं जाते, व्होल्टेज म्हणलं जाते, राईट आन्सर. त्याच्यानंतर SI युनिट ऑफ व्होल्टेजचा SI युनिट काय आहे, व्होल्ट आहे, बरोबर का, हो बरोबर आहे, अगदी बरोबर. विच इन्स्ट्रुमेंट इज कनेक्टेड इन सिरीज, खालीलपैकी कोणता इन्स्ट्रुमेंट सिरीजमध्ये कनेक्ट केलं जाते, व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, ओहममीटर आहे, बॅटरी आहे. काय करेक्ट आन्सर इज सिरीजमध्ये ॲमीटर असते. ओके, करंट मोजण्यासाठी. विच इन्स्ट्रुमेंट इज कनेक्टेड इन पॅरल, खालीलपैकी कोणता इन्स्ट्रुमेंट हा पॅरलमध्ये जोडला जाते, कोणता, ॲमीटर, फ्यूज, व्होल्टमीटर, स्विच. तर राईट आन्सर इज व्होल्टमीटर. नंतर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V=I×R, माहिती आहे सगळ्यांना, हे ऑप्शन इज करेक्ट आहे. नंतर रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ अ कंडक्टर विच increase voltage, oppose current, shortest energy or produce heat only. करेक्ट आन्सर इज रेजिस्टन्स काय आहे, रेजिस्टन्स काय करते, करंटला अपोज करते. ओके, नवा क्वेश्चन, SI युनिट ऑफ रेजिस्टन्स इज काय, ओहम आहे, आयोगाने विचारलेले क्वेश्चन आहे ते. नंतर रेजिस्टन्स ऑफ वायर इन्क्रीज वेन, रेजिस्टन्स कधी वाढतो, लेंथ डिक्रीज झाल्यावर, लेंथ इन्क्रीज झाल्यावर, एरिया इन्क्रीज झाल्यावर, टेम्परेचर डिक्रीज झाल्यावर. तर करेक्ट आन्सर इज सी, लेंथ इन्क्रीज झाल्यावर काय वाढते, रेजिस्टन्ससुद्धा वाढते. 11वा क्वेश्चन, करंट इन अ सर्किट इज झिरो वेन, करंट इन अ सर्किट इज झिरो वेन, करंट झिरो होऊन जाईल कधी होऊन जाईल, व्होल्टेज इज अप्लाइड, करंट, सर्किट इज क्लोज्ड, सर्किट इज ओपन, रेजिस्टन्स इज लो. करेक्ट आन्सर इज सर्किट इज ओपन, सर्किट ओपन राहील तर काय होईल, करंट 0 होऊन जाईल. डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट इज फ्रॉम, हे काय असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ॲक्च्युअल करंटपेक्षा उलटी असते. ओके,
विच मटेरियल हॅज लिस्ट रेजिस्टन्स. लिस्ट रेजिस्टन्स म्हणजे कमीत कमी रेजिस्टन्स आहे खालीलपैकी कोणाचा? रबर, ग्लास, नेक्रॉन, कॉपर. तर करेक्ट आन्सर इज कॉपर. कॉपरचा सर्वात कमी रेजिस्टन्स आहे. इफ व्होल्टेज इन्क्रीज रेजिस्टन्स इज कॉन्स्टंट, करंट विल. इफ व्होल्टेज इन्क्रीज रेजिस्टन्स इज कॉन्स्टंट, करंट विल. करंटसुद्धा काय होईल? सी आन्सर इज बरोबर आहे. काय होईल? करंट वाढेल. लास्ट क्वेश्चन आजचा. विच रिलेशन इज करेक्ट? आय इज इक्वल्स टू व्ही इंटू आर, व्ही इज इक्वल्स टू आय बाय आर, आर इज इक्वल्स टू आय बाय व्ही आणि आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. ओहम्स लॉ माहिती आहे आपल्याला, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. त्याच्यावरून आपण कोणता सूत्र तयार करू शकतो? वाय इंटू आर, वाय इंटू आर व्ही. द करेक्ट आन्सर इज डी. काय आन्सर आहे? आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. ओके, भागाकारमध्येच आहे. धन्यवाद. अशा पद्धतीने आपला हा टॉपिक जो आहे आपण क्लिअर केलेला आहे.